कधी काळी असं होत होतं की आंदोलन जर खूप दिवस चालले तर सरकार एक आशा व्यक्त करत असतं की आंदोलन खूप दिवस चालल्यावर कमी कमी होत जातं. परंतु इथं मराठ्यांच्या आंदोलनाचा असा अनुभव आला आहे की हे कमी होण्याऐवजी म्हणजे सरकारचं जे स्वप्न होतं की कमी कमी झालं पाहिजे तर हे वाढत वाढत चाललं आहे. इतकं वाढत चाललं आहे की आत्ताच्या 123 गावातल्या गाठी भेटी होत्या आत्ताच्या, आणि गावं आहेत तिथं आसपासच्या गावाचे बोललेले नाही. पण आपल्या साक्षीनं स्वतः तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक बी माणूस गावाच्या बाहेर नव्हता, एक बी रानात नाही ना कुठं नाही. जेवढी संख्या आहे ते पूर्ण 1000 येतं 1000, 2000 येतं 2000, जिथं 7000 आहे तिथं 7000, जिथं 200 तिथं 200, आणि ज्या गावात 13 घरं आहेत म्हणजे 25-30च माणसं आहेत ते 25-30च. इतका प्रचंड प्रतिसाद आहे. आता जेव्हा मुंबईत जाऊ आपण, बऱ्यापैकी संख्या असेल, पूर्ण शहर ब्लॉक होईल एवढी क्षमता आहे आपल्या आंदोलनात. पुण्यापासून पुढे गेल्यानंतर मधल्याही तिथल्याही लोकांना तुम्ही असं अप्रोच केलं की मध्ये जर कुठं आडफाटा झाला तर त्या लोकांनी सुद्धा तुमच्या मदतीला यायचं. हे कसं राहणार आहे ह्याच्या बाबतीतलं काही नियोजन तुमचं? अर्थात ह्या गोष्टी सांगून होत नाहीत, पण ह्याच्यामुळे शहरावर काय परिणाम होईल? काहीच होणार नाही, उलट आमची मदत होणार त्यांना आणि त्यांची आम्हाला मदत होणार. कारण आमची त्यांना मदत अशी होणार की त्यांच्याही लेकराला आरक्षण मिळणार आहे. ही त्यांना सगळ्यात मोठी आमच्याकडून मदत होणार आहे. त्यामुळं जास्तीची संख्या ही पुण्यापासूनच वाढणार आहे. कारण चारी बाजूचा येणारा ओघ प्रचंड आहे. इकडून जरी थोडे असले सुरुवातीला जाताना, पण आकडा जे आहे तो मुंबईच्या अलीकडं पूर्ण होणार आहे. 2-3 करोडचा आकडा जे आहे ते अलीकडं होणार आहे. इथून होऊ शकत नाही ना, तिकडच्या लोकांनी इकडं कसं उलटं यायचं. म्हणून जास्तीची संख्या इकडं आता 500 हे का 1000 हे का लाखात आहे, यापेक्षा तिकडं त्याच्यापेक्षा जास्त आकडा क्रॉस होणार आहे. पण त्रास कोणाला होणार नाही, शांततेत आंदोलन होणार आहे आणि संख्या मात्र अमाप राहणार आहे. प्रशासनाकडूनही तुमच्या आकड्याबाबत मोठी गुप्तता पाळली जाते, मोठ्या गुप्तपणे माहिती घेतली जाते. मला नाही ऐकत नाही माझ्या माहिती, पण घेणारच नाही ते. आता बघा ते घेणारच, पण त्यांचा जर आकडा कमी असला तर त्यांचा आकडा चुकणार. हे मात्र मी सत्य सांगतो. त्यांचा जर कमी आकडा असला किंवा जास्त असला तर चांगलंच, पण कमी असला तर त्यांची आकडेवारी चुकणार. कारण संख्या म्हणजे संख्याच राहणार आहे आणि अफाट. मुंबईला मराठा समाजाचं आरक्षणाचं घोषणा करायला तुम्ही जात आहे. ओबीसी समाजाने जे तुम्ही ग्राउंड मागितलं तेच मागितलं. हेमंत पाटील आहेत, त्यांनी पण एक याचिका दाखल केली की तुम्ही तिथं आंदोलन करू नये, गर्दी होईल, काय स्वस्तेचा प्रश्न निर्माण नाही. नाही, ओबीसी समाज नका म्हणू त्याला, ओबीसी नेता म्हणू त्याला. एक समाजाला नाही देणं घेणं ओबीसींच्या. त्यांना वाटतं आंदोलन कोणी करत असलं किंवा ओबीसी समाज जर आंदोलन करत असला तर त्यांना परवानगी मिळली पाहिजे, त्यांनी मागणी केली पाहिजे, असं असतंय. जुनं आमचं मराठे करायला लागले तर ओबीसींचं असं असतं की ते करायला लागले त्यांना करू द्या. पण हे आत्ताचं समाज नाही आहे, हे नेते आहेत. कोणी काही करायला लागलं की हे आडवं येतात आम्हाला करायचं, असं नसतं. एखादा समाज शांततेत आमरण उपोषण करायला जर मुंबईकडे जात असला, एखादा मैदान मागत असला, तर ते नेत्यांनी विरोध म्हणून नाही मागितला पाहिजे. हे नेते विरोध म्हणून मागते, त्याच्यात ओबीसी सामान्यांचा काही संबंध नाही. दादा, उद्या राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईमध्ये बैठक होत आहे. या अनुषंगाने काही मागणी आहे का तुमची? कारण जे सर्वेक्षण मागासवर्ग आयोगाला करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत त्या अनुषंगानं ती बैठक होईल. नाही, त्यांना सूचना करणं इतके आम्ही नाहीत मोठे. कारण त्यांना कसं सर्वेक्षण करायचं आहे, कसे काय करायचं आहे याच्यावरती आपला मुंबईला जाण्याचा टप्पा ठरल्यावर आम्ही बोलणार आहेत. कारण आम्ही बी बरीचशी त्यांची माहिती घेतो आहे कामाच्या संदर्भात. त्यामुळे त्याच्यावर आत्ता नाही भाष्य करत मी. आता एक दोन दिवस तरी आणखीन नाही. सर्वेच्या बाबतीत मागासवर्गीय आयोगाने जी महिलांच्या बाबतीत प्रश्नावली तयार केलेली आहे त्यावर गंभीर आरोप होत आहेत. हा, मग मी पाठीमागच्या वेळेसही म्हणलो होतो की ही सर्वेला जे नियम दिलेत हे सगळ्यांसाठी असणार आहेत का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर उद्याच्या बैठकीत लक्षात येईल हे सगळ्यांसाठी आहेत की फक्त मराठ्यांसाठी आहेत. नियम हे नियम असला पाहिजे, कायदा हे कायदा असला पाहिजे. कायद्याने दिलेले शब्द किंवा प्रश्न हे सगळ्यांसाठी असले पाहिजेत. मग त्याचं जर स्पष्टीकरण बघूयात आता उद्याच्याला, स्पष्टीकरण त्याचं काय होतं. हे सगळ्यांसाठी आहेत
का फक्त मराठ्यांसाठी? त्याच्यानंतर मात्र आम्ही त्याच्यावर बोलणार आहे. तुम्ही 123 गावाचा दौरा करताय, मोठा प्रतिसाद मिळतोय, काय वाटतंय तुम्हाला की सरकार या दरम्यान आरक्षणाची घोषणा करेल 20 जानेवारीपर्यंत? म्हणतेच सगळे तिकडून 20 तारखेच्या आधी देऊ, पण याच्या आधी बी म्हणली होती ती. आता त्यांना डबल उपोषण करायची वेळ नाहीची. 7 महिने वेळ दिला त्यांना त्यावेळेस बी. त्याच्यामुळं पाठीमागचा अनुभव घेऊन पुढं सावध येते. जरी 20 म्हणले पाठीमागच्यासारखं जर यांनी केलं तर त्याच्यापेक्षा आपलं सावध बरं. आम्ही आमच्या तयारीवर ठाम आहेत, आमची तयारी सुरू आहे आणि प्रतिसादाचा तर विचारूच नका. पाठचे अनुभव जे मागचे होते ते पाठचे अनुभव पुन्हा खेड्यात बी आले. वाटत होतं एखादा कार्यक्रम सभा जर घेतली तर अनेक गावांकडून जमा केलेले लोक असतील किंवा आलेले असतात, पण इथं गावातच असतात. मग ते थोडेच असतात, ते काय पाठर फिटं थांबत नाहीत असं वाटत होतं. पण भयान परिस्थिती, गावातले लोकसुद्धा पाठवत त्याच ताकदीने नाहीत. लेकरं असं, म्हाताऱ्या माणसं असं. एका गावात तर असं होतं, खरं सांगतो, ऐकायला सुद्धा आहे ते आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आम्ही यायला उशीर झाला म्हणून 5-6 जणच मंदिरात होते. 5-6 जणच मंदिरात होते त्या ग्राउंडमध्ये मंदिराच्या. आमची गाडी गावात घुसली, नुसती एकच फटाकडा वाजला, भराभरा पुरं गाव आलं. फक्त थंडी वाजत होते म्हणले म्हणून तुम्हाला येऊस तर आम्ही आत बसलो होतो. तुम्ही आले बाहेर, पुरे दाराच्या आत जागे होते. फडणवीस साहेबांनी मागणी केली आणि ब्राह्मण समाजाची मागणी केली त्यांना. वय मग दे त्यांना ते पटकून. त्यांना तुमचा दरबारीन तोच प्रश्न आहे, जे पटकून द्या बाबा यांना, देऊन टाका. आम्हाला वाटतं देवानं कमून द्यानं कोणते बी बांधवाला लागतो. मग मी बी एक पत्र देतो आणि खरंच मागा लागतो. आमचं आरक्षण द्यानात आणि ते बी द्यानात. 100% सांगतो, काळजीच करू नका.